बीड लोकसभेच्या निवडणुका संपल्या, परंतु सोशल मीडियावर जो जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कमेंट व्यक्त केल्या जातात, त्यामुळे गावागावामध्ये वातावरण दूषित होत चालले. आपल्या सोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आहेत, त्यांना विचारू. हे वातावरण अतिशय खालच्या पातळीवर चाललेलं आहे, काय वाटतं, काय सांगा? हे दुर्दैव आहे. सोशल मीडिया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या घटनेमध्ये आहे, त्याच्यावरती फारशी बंधनं नाही आहेत, परंतु त्याचा वापर किती चुकीच्या पद्धतीने, किती वाईट पद्धतीने करायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. आता मला असं वाटतं की दैनिक पार्श्वभूमीला आज एक बातमी होती, फार सुंदर बातमी, तुम्ही ती वाचली की संपले इलेक्शन जपा रिलेशन. तर रिलेशन जपण्याचं किंवा काय असं चित्र निदान सोशल मीडियावरती दिसत नाही. दोन्ही बाजूकडून एकमेकावरती दोन्ही समाजाला, दोन्ही बाजूला लागतील अशा पोस्ट आणि हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी टाकण्याचं काम चाललंय. जे कोणी अतिबुद्धिवादी वगैरे जे लोक असतील, जे हे करत असतील, त्यांना माझी विनंती आहे की आता कुठंतरी थांबवा. त्याच्यामुळं फार गंभीर परिणाम त्या ठिकाणी खाली होत आहेत. नवीन पिढी आहे, गरम आहे, आणि ही नवीन जी पिढी आहे थोडीशी गरम सुद्धा आहे, आणि ते मग त्यांच्या पद्धतीने थॉट करायला सुरुवात करतात. गावागावामध्ये, वाड्यामध्ये थोडंसं अंतर पडल्याचं चित्र या निमित्तानं दिसतंय, आणि ते हातघाईवरती यायला लागलंय. हे कुठंतरी थांबवावं, आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेल्या नसताना सुद्धा यूट्यूबवरती येऊन फार चुकीच्या पद्धतीने घटना झाली, असं झालं, हे जे काही सांगे चाललेली, हेही कुठंतरी थांबवावं. म्हणजे कुठं असं स्टेटमेंट केलेलं वेगळंच असतं आणि एडिट करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जातात मोठ्या प्रमाणात, त्यामुळे चांगल्या व्यक्ती अडचणीत येतो ह्याच्यामुळे. हे बघा, आता सध्या तुम्हाला सांगतो, आम्हाला भाषण करणं सुद्धा अवघड झालं. कोण कोणत्या वेळी कोणाचा कॅमेरा घेईल, ते भाषण रेकॉर्ड करेल, आणि भाषणामध्ये संदर्भ देत असताना एकसारखं भाषण करीत असताना मग त्याचं काय करायचं, मागचा एक शब्द घ्यायचा, पुढचा एक घ्यायचा, एडिट करायचा, आणि नसलेलं तिसरंच अपत्य तयार करायचं आणि ते लोकांच्याकडे व्हायरल करायचे, असे सुद्धा गंभीर प्रकार या ठिकाणी होताना दिसत आहेत. त्याच्यामुळं हे आता कुठंतरी थांबवलं पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी सर्व घटकांना विनंती आहे, दोन्ही बाजूला विनंती आहे. हे थांबवावं आणि आपापले कारभार जे आहेत ते सुरळीतपणे सुरू करावेत, अशा प्रकारचे. हा गंभीर मुद्दा विधान परिषद किंवा सभागृहामध्ये मांडला जाईल का? नाही, आम्ही हा विषय तर 100% विधान परिषदेमध्ये येणाऱ्या अधिवेशनात तर बोलूच, परंतु हा जो कायदा आहे हा केंद्राचा कायदा आहे. केंद्र सरकारमध्ये, आणि मला वाटतं सर्वच पक्ष याला तयार होतील आता, कारण दोन्ही पक्षाची किंवा ह्यांची कोणताही राष्ट्रीय नेता बोलो, राज्य स्तरावरचा नेता बोलो, त्याच्या खालच्या जर कमेंट पाहिल्या तर त्या सगळ्यांच्याच अगेन्स्ट असतात. मग सगळ्यांच्याच विरोधात जर कमेंट असतील, सगळ्यांच्याच विरोधात जर हे परसेप्शन क्रिएट होत असेल, तर मग कोणत्या पक्षाने उभं राहायचं? कोणत्याही पक्षाचा लीडर, कोणत्याही पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व, राज्यस्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, हे निवडणुकीला उभं राहावं का नाही असा विचार करतील ना. तुम्ही आजपर्यंत अशा अनेक निवडणुका बघितल्या असतील, परंतु ही निवडणूक अतिशय त्रासदायक वाटली का, काय सांगा? 100% मी 98 सालापासून निवडणुका लढवतो, परंतु यावेळेसची जी निवडणूक झाली ती लोकांना, हे बघा, लोकांना कन्फ्यूज करणं आणि कन्व्हिन्स करणं हे दोन प्रकार आहे. त्याच्यापैकी कन्फ्यूज तर मी माझ्या आयुष्यामध्ये कधी काही केलेलं नाही, पण कन्व्हिन्सिंग पॉवर किंवा कन्व्हिन्स करण्याची शक्ती ही थोडीशी असल्यामुळं आम्ही लोकांच्या पुढे जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा जो प्रयत्न करत होतो
त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी या ठिकाणी आल्या आणि अशी अतिशय वेगळ्या पद्धतीची अतिशय म्हणजे भयानक अशा प्रकारची ही निवडणूक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली। परंतु तरी सुद्धा माझं मत आहे की आम्ही लोकांच्या पाया पडून विनंती करून प्रसंगी पदर पसरून लोकांची मतं आम्ही मागण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रमाणात काही प्रमाणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे। पंकजा मुंडेंना किती लीड मिळेल आपल्या आष्टी मतदारसंघात? नाही, लीड मी आजच त्या ठिकाणी सांगणार नाही, कारण काय असतं, मी अनेक दिवस राजकारणामध्ये आहे। पहिल्या दिवशी अतिउत्साहामध्ये सांगितलं जातं तुमच्या गावात किती मतदान झालं, तर 80%। नंतर काही दिवसाच्या नंतर तो 60%वर येतो। पुन्हा अजून 2-3 दिवसांनी तोच सांगणारा कार्यकर्ता आहे अमुक अमुक एक वस्ती विरोधात गेली त्याच्यामुळे आणखी माझे थोडे मतं कमी होते। काही ठिकाणी सांगतानाच कमी सांगतात, प्रत्यक्षात तिथे मतं जास्त झालेले असतात। हे जे कन्फ्युजन आहे हे 2-4-5 दिवस त्या ठिकाणी लागतं आणि ते कन्फ्युजन दूर झाल्याच्या नंतर त्याच्यावरती स्टेटमेंट करणं उचित होईल असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून इतक्या लवकर नाही, कारण काल आकडेवारी आमची 69% दाखवत होती। आज ज्यावेळेस फायनल हे आले तर आम्ही 74%, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मतं ही आष्टी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालेली 74% मतं झालेली आहेत। आता या मताचं विश्लेषण करून गावात 2 दिवस 3 दिवस 4 दिवस विचारून त्याच्यानंतरच त्याचं कन्क्लुजन काढणं आणि सांगणं की एवढ्या मतात हा लीड भेटेल हे 100% खरं आहे, परंतु ती किती साधारणतः किती हजारापर्यंत असेल हे सांगायला आणखी 2-3 दिवस लागतील। शेवटी हे जे वाईट पद्धतीने कमेंट करणार आहेत अशांसाठी काय आवाहन करा? नाही, त्यांनाच विनंती करतोय ना आपण, कमेंट करणारे काही बुद्धिवादी लोक जे त्यांच्या स्वतःचा थॉट आहे तो समाजामध्ये पसरवण्याचा जे प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चाललाय, त्याला कुठेतरी त्यांनी आता थांबवावं, ब्रेक लावावं। कारण सगळ्याच गाड्या ह्या अतिजलद नसतात, ह्या अतिजलद आणि काही गाड्या ह्या प्रत्येक स्टेशनावर थांबत असतात। तर अतिजलद गाड्या ज्या आहेत त्या जरा आता मला वाटतं स्टेशनावरती थांबवाव्यात, थोडंसं स्लो करावं, म्हणजे लोक जे आहेत ते हे सगळं सोडून किंवा हे तणावाची स्थिती निवडून त्या ठिकाणी सामान्य माणूस जो एंड आपला माणूस शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला थोडीशी शांतता लाभेल। एकूणच हे इलेक्शन संपले परंतु रिलेशन जपा असं आवाहन आमदार धस यांनी केले। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।